18व्या रोजगार मेळाव्यात पंतप्रधानांच्या उपस्थितीत 61,000 नियुक्तपत्र प्रदान. विकसित भारतासाठी काम करण्याचं पंतप्रधानांचं नवनियुक्तांना आवाहन. आजच्या अनिश्चित काळाचा सामना करण्यासाठी युवकांनी शारीरिक मानसिकदृष्ट्या खंबीर असावं. राजनाथ सिंग यांचा NCC छात्रांना सल्ला. राज्यघटनेतल्या कलम 226 द्वारे नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचं संरक्षण करण्यात कायदेतज्ज्ञ म्हणून फली नरिमन यांचं महत्त्वाचं योगदान. सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे गौरवोद्गार. सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा राज्य सरकारतर्फे सत्कार. कोल्हापूरच्या सर्किट बेंचला पूर्णपीठाचा दर्जा देण्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सरन्यायाधीशांना विनंती. शिखांचे 9वे गुरु श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350व्या हौतात्म्य वर्षानिमित्त नांदेडमध्ये आजपासून हिंद दी चादर या 2 दिवसीय विशेष समागमाचं आयोजन. मुलींच्या सुरक्षेत कोणतीही तडजोड करणार नाही, अजित पवार यांची ग्वाही. बदलापूरच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या पूर्व प्राथमिक शाळा शासनाच्या अखत्यारीत आणणार, पंकज भोयर यांचं सूतोवाच. अमरावती महानगरपालिकेत भाजपाचा महापौर करण्यात मदत करणाऱ्या सर्व पक्षांशी चर्चा करणार, चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. चंद्रपूर महानगरपालिकेत पक्षांतर्गत मतभेद दूर करत बहुमताची संख्या जमवून काँग्रेसचा महापौर बसवला जाईल, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा दावा. आणि फेब्रुवारीत होणाऱ्या ICC T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशच्या जागी स्कॉटलंडला खेळवण्याचा ICCचा निर्णय. नमस्कार, 9:30च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. आता